यानंतर आता जाऊयात वर्ध्यामध्ये। वर्धा लोकसभेसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते। पोलीस बंदोबस्त तगडा या ठिकाणी लावलेला दिसतोय। मतमोजणी केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त दिसतोय। मतदारसंघामध्ये 64.85% मतदान झाले। वर्ध्यात यंदा भाजपचे रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे अशी थेट लढत होताना आपल्याला दिसतेय। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। आपण पाहू शकतो सध्या मतमोजणी केंद्राजवळ आपण आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आणि या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचारी यायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी येत आहे। सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे आणि या 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 8 वाजता सुरू होणार आहे। पहिले पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे, त्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी केली जाणार आहे। जवळपास 400 कर्मचारी आणि अधिकारी आणि 600 पोलिसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर लावलेला आहे। एफसीआय गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे। भाजपाचे रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। आता या मतमोजणीमध्ये कोणाला विजय मिळतो हे आता पाहावं लागणार आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।